हाय, मी कल्याणी भोगले. मी फाईन आर्टिस्ट आहे. ह्या चॅनलवर तुम्ही आर्ट रिलेटेड अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळतील. आपण मोठमोठ्या आर्टिस्टवर, आर्ट बुक्सवर चर्चा करतो. चित्र कशी बघायची, गॅलरीत कसं जायचं, कुठल्या गॅलरीजमध्ये जायचं, मोठा कलाकार कसं बनावं, कलेत चित्र काढताना काय काय अडचणी येतात, अशा अनेक गोष्टींवर आपण चर्चा करतो. तसंच लहान मुलांना कसं या AIच्या काळात चित्र शिकवायची, अशा अनेक गोष्टींवर मी चर्चा केली आहे. माझं नेहमी चॅनल बघणाऱ्यांना त्यांच्या पाठिंब्यासाठी खूप धन्यवाद आणि नव्या युजर्सना वेलकम. हाय, नमस्कार. मी कल्याणी भोगले आणि आपण क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये किंवा एखादी कलात्मक गोष्ट करताना किंवा कुठलीही गोष्ट करताना काय अडथळे आपण फेस करतो, छोट्या अडथळ्यांबद्दल आपण बोलतोय. काल आपण लर्निंग प्रोसेसमध्ये म्हणजे जेव्हा नवीन नवीन काही काही गोष्टी शिकत असतो तेव्हा काय मला प्रॉब्लेम आला होता आणि मी तो कसा सॉल्व्ह केला हे मी तुम्हाला सांगितलंय. आता आजचा आपण एकदम उडी मारणार आहोत. जेव्हा आपण एखाद्या बाबतीत प्रोफेशनल अगदी असलो की आपल्याला खूप एक्सपिरियन्स आहे तरी सुद्धा आपण काय काय अशा छोट्याशा गोष्टी गडबड करतो की ज्यानी स्टक होतो आपण किंवा पॉज होतो आपल्या प्रोजेक्टमध्ये किंवा अडथळा निर्माण होतो. तर आता माझ्या बाबतीत काय झालंय तर मी तुम्हाला माहिती आहे की आता गेले 6 वर्ष मी जवळपास अगदी खूप कन्सिस्टंटली नसेल, रेग्युलर रोज नसेल तरी मी व्हिडिओज करते, यूट्यूबचे व्हिडिओज करते. त्यामुळे मी बऱ्यापैकी आता त्याच्यात एक्सपर्ट झाली असं म्हणू शकतो किंवा त्याच्यात मला कळायला लागलंय, यायला लागलंय. आणि तरी सुद्धा काही काही वेळेस गडबड होते. कशी ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता काय झालं तुम्हाला सांगते. सध्या AIचं तुम्हाला माहितीच आहे की केवढं जबरदस्त डेव्हलपमेंट चालू आहे आणि तुम्हाला मी इथे कडेला जे पिक्चर्स टाकते सगळे AI जनरेटेड मिडजर्नी थ्रू मी क्रिएट केलेले आहेत. आता असं होत असताना मी आजूबाजूला पाहत होते की सगळी जी मुलं आहेत ती तेच वर्षानुवर्ष म्हणजे मी जे शिकले, माझी आई जे शिकली तेच चित्रकलेत परत परत शिकवून त्याच गोष्टी कॉपी करून तेच करत आहेत असं मला दिसलं आणि मला जरा अस्वस्थता निर्माण झाली की आता कॉपी चालणार नाहीये ह्या युगामध्ये. तर काहीतरी AI थ्रू काय करायला पाहिजे, हाऊ टू इनकल्केट आर्ट इन स्टुडंट, अशा हेडिंगची मी व्हिडिओ सिरीज केली होती. तर आता त्याच्यात करताना वर्षापूर्वी आधी आयडिया बरेच दिवस होती माझ्याकडे. तर मी काय ठरवलं की आता आपण हे छान व्हिडिओज करूया. ओके, चला ठरवलं. पण ह्या वेळेस मी जेव्हा असं ठरवलं की हे व्हिडिओ मी जेव्हा 10 व्हिडिओची सिरीज रेकॉर्ड करीन तेव्हाच ते मी पब्लिश करीन, असं मी जेव्हा ठरवलं तेव्हा झाली ना गडबड. तुम्हाला माहितीच आहे या व्हिडिओच्या ह्याच्यात काय काय करायला लागतं. तुम्हाला एक तर आयडिया पाहिजे. आयडिया माझ्याकडे होती. कंटेंट राईट करायला लागतं. मी अर्थात मराठीत बोलताना तसं राईट नाही करत, एवढं डायरेक्ट स्पॉन्टेनियसली बोलते कारण ते डोक्यात असतं, माझीच आयडिया असते. पण एडिटिंग करावं लागतं, त्याच्यात वेगवेगळे आपण इमेज टेक्स्ट टाकतो ते करावं लागतं. व्हिडिओ शूट करावं लागतं. शूट करताना पण मी बाबा कशी दिसतेय काय हे तर असतंच. ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरं का. ह्या सगळ्या गोष्टी क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये येतात. ह्याच्यातली कुठलीच अशी रेघेवरची म्हणजे काय म्हणजे मेकॅनिकल करता येण्यासारखी नाहीच आहे गोष्ट. आणि एवढं सगळं असताना मी ठरवलं की 10 व्हिडिओ झाल्याशिवाय मी ही सिरीज पब्लिश करणार नाही. आणि त्याच्यामुळे त्या परफेक्शनिझम किंवा मी बिग पिक्चर बघितलं ना की एवढं मोठं करायचं 10 सिरीजचं प्रोजेक्ट आणि मगच करायचं वगैरे वगैरे, ह्या माझ्या डिसिजनमुळे बघा काय डिसिजन होता, मोठा डिसिजन घेतला होता मी. मोठं काहीतरी करायचं ठरवलं होतं आणि ह्या माझ्या हट्टापायी ते बारगळलं. 6 महिने जवळपास मी 4 व्हिडिओ करून ठेवले. मग नंतर त्याच्यावर खूप विचार करत बसले आणि हे सगळं करत माझी ती सिरीज करू शकले नाही. मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले नव्हते. लवकरात लवकर मुलांपर्यंत मी पोहोचवायला हवं होतं, ते शक्य कळत नव्हते. पण मग नंतर माझंच मला लक्षात आलं की हा माझा जो अप्रोच आहे हा अतिशय चुकीचा आहे. माझ्या बाबतीत माझ्या पर्सनॅलिटीला सूट होणारा नाही. म्हणून मग मी आपलं नेहमीप्रमाणे जसे व्हिडिओ होत होते तसे ते टाकत गेले. आणि तुम्हाला आता माहिती आहे की माझी 10ची सिरीज तरी मी केलेली आहे कंप्लीट आता अशा रीतीने. तुम्हाला मी लिंक देते, लिंक पहा तुम्ही आणि ते एन्जॉय करा. ते व्हिडिओज पण तुमच्या मुलांसाठी नक्की उपयोगी पडतील. तर मग आता ह्याच्यातनं शिकण्यासारखं काय आहे किंवा ह्याच्यात कुठे ब्लॉक आहे. तर हा खरंच मोठा ब्लॉक होता. मी एक्सपिरियन्स केला, तुम्हाला माहिती नाही केवढी अस्वस्थता होती मला. तर ह्याच्यात काय केलं होतं मी
फार परफेक्शनिस्ट, म्हणजे मला एक्सपिरियन्स आहे आता, मग माझं असं झालंच पाहिजे, तसं झालंच पाहिजे, असं वगैरे मी खूप स्वतःकडनं अपेक्षा, जास्त स्वतःच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या आणि ह्याच्यामुळे कदाचित हा पॉज आला असेल. म्हणजे शेवटी ॲट द एंड ह्याच्यात म्हणतात ना की आम्हाला घेऊन काय झाला पाहिजे, ह्याच्यात काय, तर दरवेळेस आपण बघायला पाहिजे जेव्हा एखादा प्रोजेक्ट करतोय, तो प्रोजेक्ट करत असताना हा पॉज किंवा हा डिले कशामुळे होतोय, काही प्रोजेक्टच्या स्किलसेट्समुळे होतोय का खरंच आपल्या ॲटिट्यूडमुळे होतोय. ह्याच्या वेळेस माझा ॲटिट्यूड प्रॉब्लेम होता. मी हा जरा परफेक्शनिझमचा किंवा बिग पिक्चरचा, खूप मोठं करायचं आहे, हा ॲटिट्यूड मी ठेवल्यामुळे हा प्रॉब्लेम आला होता. म्हणून कधी कधी छोट्या छोट्या स्टेप्समध्ये सिंपल ब्रेकडाऊन करून आपण गोष्टी केल्या. खरं स्टुडंट मागच्या एपिसोडमध्ये पण आपण ब्रेकडाऊनच बघितलं होतं, पण ते लर्निंगमध्ये ब्रेकडाऊन बघितलं छोटं. तर ॲक्च्युली तुम्ही ॲटॉमिक हॅबिट नावाचं पुस्तक वाचलेत का? त्याच्यात दिले की कुठली सवय लावायला, कुठली गोष्ट करायला, जर नवीन असेल, जुनी असेल, काही असेल, मला वाटतं तर ते छोट्या गोष्टी चंक्समध्ये आपण केला ना तर ते सक्सेसफुल होतं. पण इथे प्रॉब्लेम ॲटिट्यूडचा जास्त होता बरं का. कारण मला वाटत होतं अरे आपण आता एक्सपिरियन्स होत, आपण यू करू त्यू करू. तर असा होता माझा एक्सपिरियन्स आणि असा होता हर्डल, पॉज. आणि ह्याच्यावर मग मी सोल्युशन काय केलं, जसं जमेल तसं केलं आणि ते जसं असेल तसं केलं. आता ह्याच्यात मी परफेक्शनिझम पणचं नाही, मी आता, आणि मी माझ्या पर्सनॅलिटीला सूट नेहमी असंच करते की माझ्या डोक्यात आयडिया आली की ती मी करून टाकते, की मग ती अशीच होईल तशीच होईल. हे मी 6 वर्षापासून करते. तुम्ही जर माझ्या 6 वर्षापूर्वीचे जर व्हिडिओ बघितलेत ना तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय कंटेंट छान होता, आयडिया छान होती, पण मला व्हिडिओवर बोलायची सवय नव्हती. पण तरी मी ते करू शकले कारण मी परफेक्शनिझम नाही धरलं. मी म्हटलं की जसं येतंय तसं आपल्याला आता करावं. हां, मग मला कोणी इम्प्रूव्हमेंट सांगितलं, मी त्या थोड्या करत गेले आणि त्यांनी आता बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाली आहे. मी स्वतःवर प्रयत्न केला. नंतर अर्थातच आपण ते करतो, पण आत्ताच मला अमिताभ बच्चन व्हायचंय आणि ऋतिक रोशन व्हायचंय आणि त्याच लेवलला मला काम करायचंय असं जर आपण ठरवलं तर तो खूप मोठा ऑब्स्टॅकल आपण आपल्या क्रिएटिव्ह जर्नीत निर्माण करू शकतो. तर मला वाटतं आजच्यासाठी एवढंच आहे. ह्याच्यातनं तुम्हाला बरंच शिकायला मिळालं असेल. मी पॉईंट्स देतेच आहे शेजारी, तर तुम्ही ते वाचा आणि एन्जॉय करा. परत भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्सपिरियन्स बरोबर. ठीक आहे. हां, तुमच्या कमेंट्स पाहिजेत की तुम्ही काय असं काय केलं होतं. तुमचे एक्सपिरियन्स पण खूप महत्त्वाचे आहेत, ते शेअर करा प्लीज. नंतर माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. चलो बाय. आणि हो, तुम्हाला मी आतापर्यंत कधीच सांगितलेलं नाही आहे, पण मी आत्ता सांगतेय की जरी मी व्हिडिओ करत असले किंवा व्हिडिओमध्ये वेगवेगळे कंटेंट सांगत असले तरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पेंटिंग करणं हे माझा मेन फोकस आहे किंवा माझा मेन गोष्ट आहे. आणि मी माझा स्टुडिओ आहे सिंहगड रोडला पुण्यात, तिथे मी नेहमी माझ्या स्टुडिओमध्ये पेंटिंग करते. तर तुम्हाला जर तुमच्या घरात लावायला, ऑफिसेसमध्ये लावायला, गिफ्ट द्यायला पेंटिंग हवी असतील आणि तुम्हाला माझी स्टाईल आवडत असेल, तुम्हाला माझी काही पेंटिंग आवडली, तर तुम्ही नक्की मला DM करू शकता, मेसेज पाठवू शकता, मेल लिहू शकता. आणि खाली लिंकमध्ये माझ्या फेसबुकची लिंक आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये फेसबुकची लिंक आहे, इन्स्टाची लिंक आहे. तुम्ही तिथे कुठेही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला विचारू शकता. किंवा तुमचं नवीन घर असेल तर तुमच्या घराच्या लिव्हिंग रूमप्रमाणे, बेडरूमप्रमाणे, तुमच्या कलर कॉम्बिनेशनप्रमाणे पण मी तुम्हाला आर्टवर्क तयार करून देऊ शकते. अर्थात त्याच्यात काही काही गोष्टी इन्क्लुडेड आहेत की तुम्हाला कुठल्या प्रकारचं आर्टवर्क हवं आहे काय ते, पण तुम्ही मला नक्कीच त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जर पण तुम्ही स्वतः पेंटिंग करत असाल आणि तुम्ही नव्याने सुरू केलं असेल तर तुम्ही काही छोटे छोटे पेंटिंग करून बघितले असतील आणि तुम्हाला वॉटर कलरमध्ये इंटरेस्ट असेल तर मी वॉटर कलरमध्ये ऑनलाईन कोर्स तयार केलेला आहे की ज्याच्यात तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही. अगदी स्टेप बाय स्टेप 10 व्हिडिओ केलेले आहेत आणि त्या 10 व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला बेसिक वॉटर कलर पेंटिंग टेक्निक, वॉटर कलरसाठी टेक्निक जास्त गरजेचं आहे, ते आलं की मग आपण छान फ्रीली करू शकतो. तर ते टेक्निक शिकलेलं आहे त्या 10 व्हिडिओमध्ये, तर त्या बघून तुम्ही करू शकता. ते अतिशय कमी किमतीत म्हणजे फक्त 1500 रुपयात अवेलेबल आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी मला मेसेज करू शकता आणि मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर त्या लिंक्स पाठवीन किंवा यूट्यूबच्या पण लिंक्स देऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता.
तर त्याच्यासाठी तुम्ही मला सांगा जर तुम्हाला हवं असेल तर. ओके, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. ओके, चलो बाय.